आज नांदेडमध्ये आमचे दिवंगत नेते मामा येवले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं इथे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचा स्मृती दिन हा व्याख्यानमालेच्या रूपानं या ठिकाणी होतोय। या कार्यक्रमामध्ये माननीय गवई साहेबांच्या पत्नी श्रीमती कमलताई गवई साहेब पण आहेत। अनेक नेते या ठिकाणी येत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा जो चळवळीचा वारसा आहे, हा वारसा जसा बॅरिस्टर खोब्रागडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, भंडारे साहेब या नेत्यांनी तो चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेले, समाजकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे मामा येवले हे त्याच मुशीतनं तयार झालेले नेते होते। आणि या नेत्याने आयुष्यभर समाजाचं हित जपण्याचं काम केलं, बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। अशा या नेत्यांना आपण सुद्धा श्रद्धांजली वाहिली पाहिजे, कारण ह्या जुन्या जाणत्या नेत्यांनी समाजाचं हित बघण्याचंच काम केलं आणि मग आता ते राहिले नाही आहेत। त्यांच्या स्मृती आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचा आदर्श आहे, तो पुढच्या पिढीनं घेतला पाहिजे। यासाठी अशा कार्यक्रमांना जाणं अगत्याचं आहे। त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन होईल आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो। साहेब, देशामध्ये महाराष्ट्राला एक वेगवेगळी ओळख आहे, वेगवेगळ्या महापुरुषांचा वारसा या महाराष्ट्राला लागलेला आहे। पण सध्या परिस्थितीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाची हत्या झालेली, खून झालेला आहे पोलीस कोठडीत। त्यानंतर मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे। पाठीमागे झालेले अनेक प्रश्न उकरून वेगवेगळ्या घटना घडत आहेत। एक वेगळा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडत आहेत, याकडे कसं पाहता तुम्ही? अत्यंत दुर्दैवी आहे सगळं। ज्या महापुरुषांनी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या महापुरुषांनी या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला एक वैचारिक आणि सर्व धर्म समभावाचा वारसा दिलेला आहे। तो वारसा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुढे घेऊन चाललेला आहे, त्याला काळिमा फासण्याचं काम समाजातलेच काही समाजकंटक करत असतात। ते कधी धर्माच्या नावानं, कधी जातीच्या नावानं, कधी गुंडागर्दीच्या नावानं हे सगळं होत राहिलेलं आहे। याला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत असतो, परंतु दुर्दैवानं त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यासाठी मग मोर्चे, आंदोलनं वगैरे करावी लागतात। सोमनाथ सूर्यवंशी सारखा अत्यंत तरुण कार्यकर्ता, ज्याला पोलिसांच्या मारहाणीमुळे ज्याचा मृत्यू झाला, ते प्रकरण धसास लावण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं झाली। आता संतोष देशमुखांचं प्रकरण बघा की म्हणजे माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात हे संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्राला दिसलेलं आहे। काही ना काही निमित्त करून जातीयवाद कसा फोपवला जाईल, धर्मांध शक्ती कशा याला फूस लावण्याचा प्रयत्न करतील याची गॅरंटी आज राहिलेली नाही। आणि म्हणून सरकारनं या बाबतीमध्ये कडक पावलं उचलावी आणि काम करावं। कारण आत्तापर्यंत मी बघतोय, मी आता परवा माहिती घेतली, जो ह्याचा आमचा मागासवर्गीय कमिशन आहे, शेड्यूल कास्ट कमिशन, त्याच्याकडं माहिती घेतली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 52 हजार ज्या ॲट्रॉसिटीच्या केसेस आहेत त्या पेंडिंग राहिलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाचा जो समाज कल्याण विभाग आहे तिथे माहिती घेतली तर तिथं अनेक केसेस पेंडिंग आहेत। ह्यांच्यावर कारवाई होत नाही, या केसेस वाढत चाललेल्या आहेत, परंतु त्याचं जे कन्व्हिक्शन रेट आहे तो कन्व्हिक्शन रेट वाढत नाही। म्हणजे जो शिक्षा झाली पाहिजे ते दुर्दैवानं
फार नगण्य प्रमाणात 2-3 टक्क्यापर्यंतच होतं. हे ज्यावेळी 50-60-100 टक्क्यापर्यंत जाईल त्या दिवशी अन्याय अत्याचार या महाराष्ट्रातला थांबेल. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीचा असा अहवाल येऊन सुद्धा सरकार कारवाई करत नाही, पाऊल उचलत नाही. आणि सर आता सीआयडी चौकशी पण चालू झाली. आता या बाबतीमध्ये आता प्रचंड आंदोलन झालं. परभणीचे लोक पायी मोर्चा काढून नाशिकपर्यंत गेले. त्यांना आश्वासन दिलं 15 दिवसात आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितलं. त्यामुळे त्याने मोर्चा नाशिकपर्यंत स्थगित केला. 2 महिने उलटून गेले, काही झालं नाही. शेवटी त्याने नाशिकपासून मुंबईपर्यंत सुरू केलं. त्यानं त्या मुलुंडच्या चेकनाक्यावर पोलिसांच्या गाड्या बोलून भरून त्यांना अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमचे महापौर रवींद्र सोनकांबळे, आमचे भीमशक्तीचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत, ते होते. त्याच्यानंतर विजय वाकोडे आमचा नेता, त्यांचा मुलगा, म्हणजे चळवळीतले नेते सुद्धा अशा पद्धतीनं आता आशिष वाकोडे होतेच. पण वाकोडे सारखं ज्याने आयुष्यभर चळवळ चालवली त्या ह्या प्रकरणामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला. हे सगळं दुर्दैव आहे. सरकारने या बाबतीत कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी मी या निमित्तानं करत आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर सरकार दबाव टाकते. मुख्यमंत्र्यावर त्यांनी कविता, व्यंगात्मक कविता आणि सर इतर महापुरुषांवर टीका केली जाते, लूज टॉकिंग केली जाते, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि इकडे कुणाल कामरावर दबाव तंत्र वापरले जाते. आपली लोकशाही फार मोठी आहे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये इतकं सढळ हाताने सरकार सगळीकडे बघतंय, त्यातलेच हे प्रकार आहेत सगळे. इथं पाकिस्तान किंवा इतर जे डिक्टेटरशिप चालवणारे देश आहेत तिथं जाऊन बघा, चायनामध्ये जाऊन बघा. थोडं काय झालं की उचलला, घातली गोळी, गेला. आज काही हे जे इकडचे देश आहेत सगळे, इराण, इराक वगैरे ह्या साईडचे, तिथंही तशाच प्रकारचं आहे. सौदी अरेबिया किंवा दुबई फार स्ट्रिक्ट कायदे आहेत तिथं. नुसते कायदे असून चालत नाही, त्याची अंमलबजावणी पब्लिक समोर केली जाते आणि त्यामुळं तिथं कुठल्याही गोष्टी शक्यतो घडत नाही. महाराष्ट्राची वाटचाल तशीच आहे. महाराष्ट्राची वाटचाल तशीच चालू आहे. चला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला आणि समाज कल्याण विभागाला जो वाटा त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि समाज कल्याणाचा निधी तो समाज कल्याणासाठीच वापरला जातोय का, या सरकारच्या भूमिकेकडे तुमचं कसं म्हणणं? तुम्ही ज्यावेळेस देशाचा अर्थसंकल्प पार्लमेंटमध्ये मांडला गेला त्यावेळेस मी राज्यसभेमध्ये मागच्या 13 तारखेला माझं भाषण केलंय. मी ते भाषण काय होतं तर मागासवर्गीयांच्यासाठी जी काय तरतूद केली जाते ती लॅप्स केली जाते आणि मागासवर्गीयांच्या लोकसंख्येप्रमाणे ती तरतूद असायला पाहिजे होती. या संबंधामध्ये 2005 साली दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांनी नॅशनल कौन्सिल बोलवलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला होता की मागासवर्गीयांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली पाहिजे. 2010ला आपले डॉक्टर जाधव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला. त्या टास्क फोर्सनं सुद्धा सांगितलं की लोकसंख्येच्या प्रमाणे निधी दिला पाहिजे. मला वाटतं 2010 ते 12 सालची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 2015 साली नीती आयोगाला, म्हणजे प्लॅनिंग कमिशन पूर्वी करायचं, प्लॅनिंग कमिशन रद्द केलं आणि नीती आयोगानं 2014 ते 15 मध्ये म्हटलं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो निधी दिला गेला पाहिजे. आता
जर देशातले अर्थतज्ञ असतील, देशाचे प्राईम मिनिस्टर असतील, नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतील, आता नीती आयोगाचे अध्यक्ष मला वाटतं पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोग असतो. एवढ्या मोठमोठ्या लोकांनी सांगून सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये आता मी आता बघितलं की जवळजवळ 5 ते 7 हजार कोटी सामाजिक न्याय विभागाचे ते लाडकी बहिणी योजनेकडे वळवलेले आहेत. तर म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. या संबंधामध्ये बोलताना मी सांगितलं होतं की जो अर्थसंकल्प असतो, केंद्राचा असेल किंवा प्रत्येक राज्याचा असेल, त्या अर्थसंकल्पाप्रमाणे त्या निधीची तरतूद करावी केंद्र सरकारनं. यासंबंधी कायदा करावा आणि तो कायदा देशातल्या सगळ्या राज्यांना लागू करावा. केंद्राचा कायदा पण सगळ्या राज्यांना लागू करावा की त्याप्रमाणे दिलं पाहिजे. आणि जर ते दिलं नाही, निधी दिला नाही, तर तो संबंधित अधिकारी त्याचं सस्पेन्शन केलं पाहिजे, त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास झाला पाहिजे. आणि हे कंपल्शन झालं पाहिजे. म्हणजे 24-25 ह्याच्यामधले जर काय पैसे शिल्लक राहिले तर ते लॅप्स करता कामा नयेत किंवा ते डायव्हर्ट करू नयेत. ते पैसे, तो निधी कॅरी फॉरवर्ड, म्हणजे या वर्षी 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये तो निधी एकत्रित करावा, या वर्षाचा आणि मागच्या वर्षाचा, आणि तो जनतेला देण्यात यावा त्यांच्या योजनांसाठी. अशी मागणी मी अर्थसंकल्पावर भाषण करताना मी केली. मला जवळजवळ अर्धा-पाऊण तास मी वेळ मागितलेला होता. तेवढा लागणारच होता. मला फक्त 15 मिनिटं दिली. ते माझं पहिलं भाषण मिडन स्पीच म्हणून असतं, पहिलं भाषण. त्या मिडन स्पीचसाठी 15 मिनिटं ते 20 मिनिटं देतात आणि पार्टीसाठी वेगळा वेळ असतो. तो वेळ असा मिळून मी अर्धा तास मागितलेला होता, पण तुम्हाला 17 मिनिटं दिली. त्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय बोलणं राहून गेलं. पण या विषयाला मी वाचा फोडलेली आहे. काँग्रेसला गळती लागली आहे. अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस सोडून जात आहेत. आता काय, सगळ्यांची पोटं भरलेली आहेत, पोटं भरून झालीत, त्यामुळे आता हात पुसायला ते गेले दुसरे. दोन दिवसापासून गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांचं आंदोलन चालू आहे. काही ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. ते म्हणतात की ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या पगारी वाढत नाहीयेत. दुसरा त्यांनी आरोप असा केला की खासदार आणि आमदारांच्या पगारही वाढत आहेत गरज नसताना. नाही, तो मुद्दा मी बघतो, अजून माझ्या लक्षात समोर नाही आला. ते मी बघतो आणि शिक्षकांच्यासाठी करू आपण. नांदेडमध्ये काँग्रेस पक्ष फक्त मागासवर्गीयांचा पक्ष राहिला असं टीका होत आहे विरोधकांना. पण जे उलट चांगलं आहे. प्रमुख लोक पाटील देशमुख कार्यकर्त्यांना सत्ता तर मिळतील. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील. नाही, सगळ्यात पक्षामध्ये आमचा पक्ष कसा आहे, सर्व धर्म समभाव, सगळ्या जातीपंथाचे लोक आहेत. त्यांच्यात रेशोप्रमाणे सगळ्यांना फ्रेश कार्यकर्ते आले तर उलट संधी मिळेल सगळ्यांना.